Welcome to session second of chapter second matrices. In last session we have seen some basic elementary row and column transformation. Here examples on this how to apply these transformations. This is a matrix 2 by 2 matrix square आहे 1 0 minus 1 3. ओके याच्यावर हे ऑपरेशन्स अप्लाय करायचे आहे. ओके हाऊ कोणतं ऑपरेशन आहे R2 प्लस R1 याचा मीनिंग काय आहे पहिल्यांदा मीनिंग कळायला पाहिजे. R2 मध्ये बदल करायचा आहे. काय करायचं R2 मध्ये R1 चे करस्पॉन्डिंग एलिमेंट मिळवायचे. दिलेला मॅट्रिक्स काय होईल इक्विव्हॅलेंट होईल. चेंज कुठे करायचं आहे R2 मध्ये. R1 मध्ये आहे का नाही मग R1 रिटर्न ॲज इट इज. R2 मध्ये कोण मिळवायचा R1 मिळवायचा -1 प्लस 1 3 प्लस 0 R2 प्लस R1 करस्पॉन्डिंग एलिमेंट त्या एलिमेंट मध्ये ऍड करायचे आणि याचा आन्सर जे येईल तो काय होईल 1 0 0 3. ओके हे तुमचं पहिलं ऑपरेशन. आणि ते समजा हे नंतर दिलं नंतर 1/3 R2 बाय 1/3 R2 याचा अर्थ काय आहे सेकंड रोला 3 ने भाग द्या. मग दिलेला मॅट्रिक्स पुन्हा काय होईल इक्विव्हॅलेंट टू फर्स्ट रो ॲज इट इज आणि याला 3 ने भाग द्यायचा प्रत्येक एलिमेंटला 1/3 इंटू करस्पॉन्डिंग एलिमेंट लिहून टाकायचे. आता याचं उत्तर काय बघा 1 0 0 1 0 ने कुणाला 0 ला कुणी डिवाइड केलं तर फरक पडत नाही. आणि हा काय तयार झाला माहितीये ना आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2. कसा केला कसे ऑपरेशन केले आता तुम्हाला येत असेल. हे खूप सोपा पार्ट आहे. वी सी वन मोर एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल ए अगेन 2 by 2 चा मॅट्रिक्स दिलाय 5 4 1 3 आणि याच्यावर हे ऑपरेशन करायचं आहे. पहिलं कोणतं C1 मायनस C2 बदल कुठं होईल. C1 मधनं C2 गेल्यावर C1 म्हणजे आता C1 म्हणजे हा पहिला कॉलम आहे. याला C1 हा दुसरा कॉलम आहे. याच्यातून हा वजा केल्यावर चेंज कुठं होईल C1 मध्येच होईल. मग काय ते ऑपरेशन तो मॅट्रिक्स काय तयार होईल बघा C1 मायनस C2 डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. हा C1 आहे हा C2 आहे. करस्पॉन्डिंग एलिमेंट 5 मायनस 4 1 हा आहे तसा 1 मायनस 3 मायनस 2 दिस रिमेन ॲज इट इज. C1 मायनस C2 सबट्रॅक्ट करस्पॉन्डिंग एलिमेंट ऑफ C2 फ्रॉम C1. ओके नंतर पुढचं ऑपरेशन आहे C2 मायनस 4 टाइम्स बाय C2 मायनस 4 टाइम्स C1 चेंज कुठं होईल ज्याच्यातून वजा केले किंवा ज्याच्यात ऍड केले त्याच्यात. मग आता दिलेल्या मॅट्रिक्सचं रूपांतर कसं होईल बघावं. C1 आहे तसाच C2 मायनस 4 टाइम्स करस्पॉन्डिंग एलिमेंट ऑफ C1 C2 मायनस 4 टाइम्स करस्पॉन्डिंग एलिमेंट ऑफ C1 आणि याचं उत्तर काय बघा माहिती आहे तुम्हाला 1 0 -2 3 yes plus 8 minus 4 minus 2 plus 8 plus 3 11 आणि असा हा तुमचा आन्सर. एकदम सिंपल पार्ट आहे. ओके वन मोर एक्झाम्पल. नेक्स्ट प्रॉब्लेम यूज सुटेबल रो ट्रान्सफॉर्मेशन ऑन given matrix 2 by 2 चा आहे 1 2 3 4 to convert it into identity matrix. म्हणजे याचं रूपांतर आपल्याला कशात करायचं आहे असं करायचं आणि कशाचा उपयोग करायचा रोचा उपयोग करायचा. कसा करायचा खूप छान पार्ट आहे. पहिल्यांदा दिलेल्या मॅट्रिक्सला म्हणून आपण लेट A इक्वल टू गिवन मॅट्रिक्स. ओके आता 3 प्रकारचे ऑपरेशन आपल्याकडे आहे. इथं सगळ्यांचा उपयोग होईल. आता याचं रूपांतर याच्यात करायचंय. कशाचा उपयोग करायचा रोचा. मग हा तुमचा आहे फर्स्ट रो हा तुमचा आहे सेकंड रो. मग पहिल्या रो मध्ये पहिला एलिमेंट काय पाहिजे आयडेंटिटी 1 पाहिजे आहे 1 आहे.
मग इथं 0 पाहिजे, रोचा उपयोग करायचा. मग इथं 0 कधी येईल? 3 गेले तर. पण मग डायरेक्ट 3 - 3 नाही म्हणताय. आपण गुणाकार बघितलाय, सबट्रॅक्शन बघितलं का? नाही. मॅट्रिक्स -3 नाही बघितला. याला पुन्हा गुणिले काहीतरी मॅट्रिक्स आहे तेव्हा ते झाले. ओके, म्हणजे मग आता काय करायचं? मग इथं मला 0 पाहिजे. मग कसा आणायचा? तर हा कोणता रो आहे बघा? सेकंड रो आहे. पण 0 कधी येईल? 3 गेले तरी. पण मग 3 कधी येईल? इथं किती गेल्यावर 0 येईल? 3 ने 1 ला गुणा. 1 ला म्हणजेच कुणाला गुणा? एकट्याला नाही गुणता येत. आता पंगत बसलेली आहे आणि पंक्तीमध्ये एकट्याला वाढलं तर लोक काय म्हणतील? याचा मित्र आहे म्हणून त्याला वाढलं. बाकीच्यांनी काय केलं? बरोबर आहे काय? नाही, भ्रष्टाचार नाही करायचा. मग करायचं तर ते सगळ्यांसाठी करायचं, एकट्यासाठी नाही. म्हणजे काय केलं? मग इथं 1 होता त्याचा उपयोग करून इथं जो काही एलिमेंट असेल त्याने पहिल्यांदा इथं 1 आणा, त्याने याचा ह्या एलिमेंट याला गुणा, म्हणजे त्या गुणा आणि त्यांची सेम साईन असेल तर वजाबाकी आणि अपोजिट साईन असेल तर बेरीज. चेंज कुठं होईल? कुठं 0 पाहिजे? सेकंड रो मध्ये पाहिजे. हे तुमचं ऑपरेशन. ओके, मग आता बघू याचं उत्तर काय येतं ते. घालवायचं काहीच कारण नाही. कुठं चेंज करायचं आहे? R2 मध्ये बदलायचं आहे. मग R1 ला काही भीती आहे का? नाही. काय करायचा? R2 चा एलिमेंट -3 टाइम्स करस्पॉन्डिंग एलिमेंट. R2 चा एलिमेंट -3 टाइम्स करस्पॉन्डिंग एलिमेंट. खरं तर हे लिहित नाही आपण, याच्याऐवजी डायरेक्ट उत्तर लिहितोय. 1 2 याला 3 ने गुणल्यावर 3, 3 - 3 0, याला 3 ने गुणल्यावर 6, 4 - 6 -2 झाला पहिला स्टेप. ओके, एक स्टेप झाला. पहिला 1 आला, त्याच्या खाली 0 आला रो मध्ये. आता आपल्याला इथं 1 पाहिजे आहे पण इथं 0 आणायचं आहे. मग काय करायचं? इथं पण 0 पाहिजे आहे. आयडेंटिटी मध्ये करायचं म्हणजे असं करायचं 1 0 0 1. मग इथं 0 कधी येईल? कशाचा वापर करायचा? रोचाच करायचा. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? या दोघांची काय करावं लागेल? वजाबाकी करायची की बेरीज करायची? ऍडिशन करायची. पण कुठं करायची ती? कुठं 0 पाहिजे? पहिल्या रो मध्ये पाहिजे. हा काय आहे? पहिला रो आहे. आणि मग जो मॅट्रिक्स तयार होईल तो आता मी उत्तर डायरेक्ट लिहिणार. दुसरा चेंज कुठं करायचं आहे? पहिल्या रो मध्ये. मग 1 + 0 1 -2 2 - 0 पहिला ऍडिशन केली. कुठे ऍड केला? तो R1 मध्ये ऍड केला. कोण? R2 म्हणजे करस्पॉन्डिंग एलिमेंट. कुणाचे कुणामधूनही नाही, ज्याची त्याची पद्धत आहे. आता फील बदल. ओके, आता शेवटचा कन्सेप्ट आहे. इथं मला 1 पाहिजे म्हणजे पटकन रूपांतर आयडेंटिटी मध्ये होईल. मग इथं 1 पाहिजे असेल तर मला काय करावं लागेल? आता इथे तर हा वापरला तरी काही फायदा होईल का? कॉलम वापरायचा, वापरून 0च आहे. मग शेवटचा पर्याय, इथं जी संख्या असेल तिचा रेसिप्रोकल घ्यायचा आणि त्या रोला गुणून टाकायचं. कुणाला गुणलं आपण? इथं संख्या किती आहे? -2. त्याचा रेसिप्रोकल -1/2. कुणाला गुणलं? कुठं 1 पाहिजे? इथं 1 पाहिजे. हा कोणत्या रो मध्ये आहे? सेकंड रो मध्ये आहे. मग त्याला गुणलं आणि बघा तुमचा आन्सर हा आहे कसा? याला 2 ने डिव्हाइड केल्याने काही फरक पडेल का? नाही. याला -2 ने डिव्हाइड केल्यावर 1 येईल आणि हा झाला तुमचा आयडेंटिटी मॅट्रिक्स तयार. दिलेल्याचं रूपांतर काय केलं? हे ऑपरेशन वापरले आणि तुमचं आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये रूपांतर झालं. असा हा तुमचा एक छानसा एक्झाम्पल. आणखी एक बघूया. जसा रोचा एक्झाम्पल घेतला असाच कॉलमचा एक्झाम्पल. कन्वर्ट मॅट्रिक्स A इंटू आयडेंटिटी बाय कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. आता जसे रो तसा कॉलम. कॉलम म्हणजे हा पहिला कॉलम, हा दुसरा कॉलम, दिस इज थर्ड कॉलम. यांचा उपयोग करून याचं रूपांतर आयडेंटिटी मध्ये करायचं. आयडेंटिटी म्हटलं की आयडेंटिटी मॅट्रिक्स आपल्या डोळ्यासमोर आला पाहिजे. हा आयडेंटिटी मॅट्रिक्स असतो. वापरताना ते वापरायचं. आता मग बघायचं कसं? पहिल्या कॉलमचा विचार कर. पहिला एलिमेंट 1 असावा, समोरचे दोन्ही 0 आहे. दुसऱ्या कॉलम मध्ये दुसरा एलिमेंट 1
आहे, तिसऱ्यामध्ये तिसरा 1 आहे. मग याचा उपयोग करून इकडचा 0 आणायचा. 1 आला की 0 करायला सोपा जाईल. मग कुठे 0 करायचा आहे? याच्यात म्हणजे काय करावं लागेल? C1 मधून किती वजा करावे लागतील? 2. पण संख्या लिहिण्याची पद्धत नाही म्हणून 1 आणला की सोपा जातो. C2 चेंज कुठे होईल? C1 मध्ये. याचा अर्थ काय आहे? याला 2 ने गुणा आणि येणारा गुणाकार याच्यातून वजा करा. मग तुमचा मॅट्रिक्स काय तयार होईल बघा. याला 2 ने गुणा 0 चेंज, तो यातून वजा करा. पुढचे एलिमेंट आहे तसे. याला 2 ने गुणा 2 होती, ते याच्यातून वजा करा 0. इथं 1 आहे, इथं 3 आहे. याला 2 ने गुणा 6 होती, ते 3 मधनं वजा करा -2. बरोबर आहे का? पुन्हा बघा. याला 2 ने गुणायचं 0 2 6, ते याच्यातून वजा करायचा 1 - 0 1. याला 2 ने गुणल्यावर 2 होतील, 2 - 2 0. याला 2 ने गुणल्यावर 6 होतील, 3 6 गेले वजा 3. बाकीचे जिथं चेंज होईल तेवढा चेंज होईल, बाकीचं नाही. हे 0 आणण्यासाठी केलेला प्रयोग आहे. समजलं तुझं? ही मेन स्टेप आहे. आता आला 1 0 0 0 1 0. आता तिसऱ्यामध्ये तिसरा एलिमेंट 1 आहे, कॉलम वापरायचे आहे. मग या कॉलमचा उपयोग करून इकडचे 0 करायचे आहे. मग पहिल्यांदा इथं 0 आणायचं आहे. मग काय करायचं? बाय C1 तिथं म्हणजे कोणता कॉलम आहे? तो पहिला कॉलम आहे. काय करावं लागेल? ऍड करावं लागेल, कारण मायनस आहे. प्लस 3 टाइम्स C3 चेंज कुठं होईल? C1 मध्ये होईल. म्हणजे याला 3 ने गुणा आणि याच्यात मिळवा. काय चेंज होईल बघा. थर्ड कॉलम आहे तसाच, सेकंड कॉलम तो पण आहे तसाच. याला 3 ने गुणलं, 3 ने गुणल्यावर 0 झालं 0 3. ते काय करायचे? मिळवायचे आहेत C1 मध्ये. 1 + 3 टाइम्स 0 1, 0 + 3 टाइम्स 0 0, -3 + 3 0. समजली तुमची स्टेप. आता इथं पण 0 आला. आता कुठे 0 आणायचं आहे? इथं 0 आणायचं आहे. मग इथं 0 आणायचं आहे तर तो कितवा कॉलम आहे? C2 आहे. काय करावं लागेल? मायनस करावं लागेल. किती वजा करावे लागतील 0 येण्यासाठी? 3 वजा करावे लागतील बाय C3. जिथं 1 आहे त्याला गुणायचं. चेंज कुठं होईल? C2 मध्ये चेंज होईल. आणि मग तुमचं आन्सर येईल बघा. विच इज इक्वल टू, हा मॅट्रिक्स तुमचा. चेंज कुठं करायचं आहे? सेकंड कॉलम म्हणजे पहिल्या कॉलमला काही त्रास नाही, थर्ड कॉलमला काही त्रास नाही. याला काय करायचं? 3 ने गुणायचं आणि ते C2 मधून वजा करायचं. याला 3 ने गुणल्यावर 0 होईल, तो याच्यातून वजा करा. याला 3 ने गुणा 0, तो याच्यातून वजा करा. याला 3 ने गुणा 3, तो याच्यातून वजा करा. आणि हा झाला तुमचा आयडेंटिटी मॅट्रिक्स. आणि असं झालं तुमचं कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. दिस इज द कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. बघा पुन्हा कसं रूपांतर केलंय ते. ओके, हे ऑपरेशन्स आहेत ते समजून घ्या, म्हणजे पुढचा प्रॉब्लेम काहीच नाही. एवढंच मेन पार्ट आहे, बाकी खूप सोपा पार्ट आहे. ओके, कसे करायचे प्रत्यक्ष करण्याऐवजी आपण इन माइंड ते कॅल्क्युलेशन करतो आणि आन्सर्स लिहितो. बघा आणखी एक प्रॉब्लेम. इफ A 2 1 3 1 0 1 1 1 1 reduce it into I3 म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3. मागच्या सारखाच असं रूपांतर करायचं आहे युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. ओके, रो ट्रान्सफॉर्मेशन वापरायचं आणि असं रूपांतर करायचं. पण रो मध्ये काय आहे? पहिला एलिमेंट 1 पाहिजे आहे का? नाही. इथं 1 पाहिजेच. आणण्याचे 2 ऑप्शन आहे, एक तर इंटरचेंज करा किंवा सबट्रॅक्ट करा. इथं 1 आहे ना, मग हा इंटरचेंज केला तरी पण 1 येऊ शकतो. म्हणजेच आपण काय करू? पहिलं ऑपरेशन रोज वापरायचे आहे. R1 आणि R2 ची इंटरचेंज करूया. R1 आणि R2 ची जर इंटरचेंज केली तर तुम्हाला काय मिळेल बघा. 1 R1 ऐवजी R2, R2 ऐवजी R1, 1 1 1 1 आहे तसा. यांच्यात इंटरचेंज 1 0 1 2 1 3 चला तिसरा आहे तसा. हे झालं इंटरचेंज. ओके, नंतर हा इक्विव्हॅलंट मॅट्रिक्स तयार होईल. पुढे काय करायचं आहे? आला पहिला 1, याचा उपयोग करून रोचा उपयोग करायचा असेल तर खाली यावं लागेल.
हा पहिला रो, दुसरा रो, तिसरा रो. मग इथं 0 आणायचा आहे. इथं 0 आणायचं असेल तर मला काय करावं लागेल, त्याच्यातून 2 वजा करावे लागतील. मग इथं 1 आणला की त्याला फक्त R1 चेंज कुठं होईल, R2 मध्ये होईल. नंतर इथं पण 0 पाहिजे. मग R1 चा उपयोग करूनच आपल्याला तिथं 0 आणायचा. पहिली स्टेप काय आहे, R1 मध्ये 1 आणायचा. त्याचा उपयोग करून इथं जी संख्या असेल तिने त्या रोला म्हणायचं, सबट्रॅक्शन करायची. तर 1 आहे, इथं 1 आहे, दोघांची वजाबाकी केली की 0 येईल आणि याचं उत्तर लिहिणार आहे मी. बघा, हे झालं तुमचं आन्सर. आता याला 2 ने गुणायचं, याच्यातून वजा करायचं. R1 आहे तसाच पहिल्यांदा. आता R2 मायनस ट्वाइस R1 म्हणायचंय. R2 मायनस ट्वाइस R1, R2 मायनस ट्वाइस R1, R2 मायनस ट्वाइस R1. याला 2 ने गुणायचं, याच्यातून करस्पॉन्डिंग एलिमेंट वजा करायचे. आता R3 मायनस R1 चेंज कुठं होईल, R3 मध्ये होईल. R3 करस्पॉन्डिंग एलिमेंट R3 मायनस R1, R3 मायनस R1, R3 मायनस R1. आता पहिला 1 आला, खालचे दोन्ही 0 आले, याला म्हणतात फर्स्ट स्टेप. पहिली स्टेप संपली. ओके. आता पुढची स्टेप बघा. आता दुसऱ्या रो मध्ये, हा दुसरा रो आहे, याच्यामध्ये दुसरा एलिमेंट 1 पाहिजे आहे. याचा उपयोग करून वरती आणि खाली 0 वापरायचे का, रो वापरायचे आहे. रोची रो उचलायचा. मग इथं ऑलरेडी 0 आहे, इथं 0 आणायचं असेल तर काय करावं लागेल, इथं 0 म्हणजे कोणता रो आहे, R3 आहे. एलिमेंट सेम आहे. मग काय करायचं, त्यांची सबट्रॅक्शन करा. चेंज कुठं होईल, R3 मध्ये चेंज होईल. मग R3 मध्ये कसा चेंज होईल, तर बघा R3 मध्ये होणारा चेंज R1 आहे तसा. ओके. नंतर काय करायचं, R3 मायनस R2 म्हणजे R2 पण आहे तसाच. R3 मायनस R2 0 करस्पॉन्डिंग एलिमेंट. R3 मायनस R2 0, R3 मायनस R2 मायनस 1. ही तुमची दुसरी स्टेप. इथं या ओके, इथपर्यंत आपण आलो. R3 मायनस R2. आता तिसऱ्या रो मध्ये तिसरा एलिमेंट 1 पाहिजे. काय आलेला आहे, तो -1 आलेला आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल, मायनसचा प्लस करायचा असेल तर त्याला मायनसने गुणावं लागेल. कुणाला, तिसऱ्या रोला. मग तिसऱ्या रोला बाकीचे आहे तसेच. हा फर्स्ट रो, सेकंड रो ऍज याला मायनसने गुणा. 0 ला फरक पडतो का, नाही. आणि आता इथं 1 आला की याचा उपयोग करून ते वरचे दोन्ही 0 करायचे आहे. मग पहिल्यांदा इथं म्हणजे R1 मध्ये R1 मायनस R3 चेंज कुठं होईल, R1 मध्ये. अँड R2 मायनस R3, R2 मायनस R3 तरी पण काय होईल, 0 होईल. काय बघा, मी डायरेक्ट उत्तर लिहितोय आता याचं. R1 मायनस R3, 1 मायनस 0 1, 0 मायनस 0 0, 1 मायनस 1 0. नंतर R2 मायनस R3, 0 मायनस 0, 1 मायनस 0, 1 मायनस 1 0. आणि हा झाला तुमचा आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3 तयार. हेच ऑपरेशन पुन्हा पुन्हा बघा, म्हणजे तुम्हाला फारसा प्रॉब्लेम येणार नाही. ओके, कारण यांच्यावरतीच सगळं आपला पुढचा पार्ट डिपेंड आहे. मग याच्यात मेन कन्सेप्ट होता दिलेल्या मॅट्रिक्सचं रूपांतर आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कसं करायचं. हाऊ टू कन्वर्ट द गिवन मॅट्रिक्स इनटू आयडेंटिटी मॅट्रिक्स. 3 स्टेप आहे. पहिली स्टेप, इन R1. R1 means फर्स्ट रो. A11 म्हणजे काय, फर्स्ट एलिमेंट इक्वल टू 1. इन फर्स्ट रो, फर्स्ट एलिमेंट इक्वल टू 1. पहिल्या रो मध्ये
first element must be 1. पहिला एलिमेंट 1 पाहिजेच. मान्य आहे ना? पण प्रत्येक वेळेला कोण देणार आपल्याला? नाही दिलं तर काय करायचं? इफ नॉट, त्याच्यावर सुद्धा आपल्याकडे ऑप्शन आहे. इफ नॉट मेक इट 1. मेक इट 1 बाय इंटरचेंजिंग. जर दुसऱ्या एखाद्या रो मध्ये पहिला 1 असेल तर तो घ्या. बाय इंटरचेंजिंग ऑर इलेमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. तिन्ही प्रकारे तिन्हीपैकी कुठलाही एक वापरून सुरुवातीला फक्त फ्रॅक्शन नका येऊ. देन युजिंग इट, ते झाल्यानंतर देन तिथं 1 आणल्यानंतर युजिंग R1 मेक corresponding elements in R2 and R3 equal to 0. R2 आणि R3 चे एलिमेंट 0 करायचे. कसे तुम्हाला सांगितलं? तिथं जी संख्या असेल तिनं गुणा, सेम साइन असेल तर वजाबाकी करा. आपण कुणाला गुणायचं? R1 ला. युजिंग R1, युजिंग R1 ही पहिली स्टेप. सेकंड स्टेप इन R2. R2 मध्ये सेकंड इलेमेंट ज्याला A22 सेकंड रो सेकंड कॉलम मस्ट बी 1. नसेल तर इफ नॉट युजिंग R2 and R3. आता R1 वापरायचा नाही. या दोघांचा उपयोग करून रो ट्रान्सफॉर्मेशन वापरा आणि त्याचं रूपांतर 1 मध्ये करा. शेवटचा पर्याय रेसिप्रोकलने डिवाइड करणं, पण तो शेवटचा ऑप्शन आहे. सुरुवातीलाच तो ऑप्शन वापरू नका, त्रास होईल. अँड युजिंग R2 आणि त्याच्यानंतर देन युजिंग R2 make corresponding element. R2 चा उपयोग करून element in R1 and R3 equal to 0. वरती आणि खाली दोन्ही 0 आणायचे. आणि तिसरं महत्वाचं स्टेप इन R3 थर्ड रो मध्ये थर्ड एलिमेंट मस्ट बी 1. तिसऱ्या रो मध्ये तिसरा एलिमेंट 1 असावा. नसेल तर इफ नॉट मेक इट 1 बाय मल्टीप्लाइंग इट्स रेसिप्रोकल. बाय मल्टीप्लाइंग इट्स रेसिप्रोकल. Do not use R1 and R2. R1 चं रूपांतर पहिला 1 आला त्याचे 2 0 झाले की याच्या पुढे R1 वापरायचा नाही. दुसऱ्या स्टेपला काय सांगितलं? इथं पहिल्यांदा 1 आणा, याचा उपयोग करून इथं आणि इथं 0 आणा. आता R2 पण वापरायचा नाही. आणि तरी मला समजा इथं 1 आणायचा आहे तर 1/7 ने मल्टिप्लाय करा. ओके, इट्स रेसिप्रोकलने त्याला गुणा आणि त्याचं रूपांतर 1 मध्ये करा. आणि पुन्हा सेम प्रोसेस युजिंग R3 make corresponding elements in R1 and R2 equal to 0. त्याचा उपयोग इथं 1 आला, इथं काही असू द्या. इथं काय म्हणायचं? R1 minus 7 times R3, R2 minus 4 times R3, म्हणजे तिथं 0 येते. ही प्रोसेस स्टँडर्ड प्रोसेस आहे. ही वापरलीच पाहिजे असं कुठल्याही पुस्तकात नाही. ओके, इफ यू हॅव अनदर मेथड, फक्त आन्सर बरोबरच आलं पाहिजे. हे याला खूप रेस्ट्रिक्शन आहे, कारण मॅट्रिक्स मध्ये आन्सर शेवटी कळतं, आल्यानंतर दिलेल्या मॅट्रिक्सला करून बघायचं, मग रूपांतर आयडेंटिटी मॅट्रिक्स. म्हणून ही प्रोसेस येताना हे समोर एका वहीवरती लिहून ठेवा, एका पेजवरती. आणि जेव्हा जेव्हा एक्झाम्पलवरती
तेव्हा रोजचे एक्झाम्पल आले तर हे सगळं ठेवा, त्याच्यानुसार चला. मला नाही वाटत तुम्हाला कुठली अडचण येईल. ओके, तर हा कन्वर्ट इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स बेसिक पार्ट झाले. आता कम टुवर्ड्स हाऊ टू फाइंड द इनवर्स ऑफ अ मॅट्रिक्स.